तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हो मित्रांनो, खूप उशीर झाला आहे. बरेच दिवस जरा बोललं ना धावपळ होती. ती धावपळ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये का होती ते कळेलच आणि नुकतंच तुम्ही मला वाटतं थंबनेल बघून ओळखलं पण असेल, की खूप आनंदाची बातमी आहे. मी आणि माझ्या भावाने मिळून आम्ही एक वॉफल शॉप टाकलेलं आहे. न्यू आपण एक सुरुवात केलेली आहे, नवीन सुरुवात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे एक थोडी जबाबदारी वाढली आहे, म्हणजे हेच की आपण एक न्यू बिझनेस स्टार्ट केला आहे, द वॉफल क्राफ्ट या नावाने. तर तेच आता मी शॉपवरती जातो. डेली संध्याकाळचं आपलं रुटीन थोडं चेंज झालं. जॉबवरून आल्यानंतर मी शॉपवरती असतो. सो त्यामुळे असं ब्लॉग वगैरे बनवायला अजून काय असा वेळ भेटला नाही आणि कंटेंट भेटणं पण होते, कंटेंट खूप होते, बट मी ब्लॉग बनवत नव्हतो. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आपण आलो तर आज मी तुम्हाला आमची जो शॉप आहे त्या शॉपवर घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे इन डिटेल सर्व. आज संडे आहे, सो त्यामुळे थोडा फ्री वेळ भेटला आहे. तर जाऊया आपण आपल्या शॉपवरती आणि बघूया कसं काय. तुम्ही ओपनिंगच्या दिवशी ॲक्च्युली व्हिडिओ करणार होतो, बट त्या दिवशी खूप धावपळ होती. बरेच आपले पाहुणे मंडळी वगैरे आले. तुम्ही व्हिडिओ काही जण माझे जवळचे आहेत त्यांनी बघितले असेल. तर ते ज्यांच्यापर्यंत अजून काय आपला ही अपडेट पोहोचली नाही तर त्यांच्यापर्यंत आपण ही आपली अपडेट पोहोचवतोय. चला तर मग हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा. आता जातोच आहे मी शॉपवरती, घरी आहे आता. लगेच वेळ झाले माझे 6 वाजलेत. जातोय शॉपवरती. तर मी शॉपवरती पोहोचेपर्यंत तुम्ही आपली एक ओपनिंगची व्हिडिओ बघा, जी की मी बनवली होती. तर आपण ती ओपनिंगची व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. मी तोपर्यंत शॉपवरती पोहोचतो. चला तर मग भेटूया डायरेक्ट शॉपवरती. तर मित्रांनो बघितलं तर आता आपण आलो आहे विलेज रोडमध्ये. आणि विलेज रोडमध्ये बघा हे आपलं जस्ट असं न्यूली ओपन शॉप म्हणजे द वॉफल क्राफ्ट, जे की तुम्ही आता बघाल आतमध्येच जाऊन आपण. हे बघा असं आहे. आणि आपले 2 स्टाफ आणि दादा आतमध्ये थांबलेला आहे. तर आलो आहे आत्ताच. आपले फ्रेंड आले होते, ते थोडे भेटले वगैरे. त्याचं अगोदर खाऊन झालं होतं त्यामुळे मी दाखवू शकलो नाही. पण ठीक आहे, आता आजचा रिस्पॉन्स बघूया कसा काय आहे काय नाही आहे ते. आणि आज संडे आहे म्हटल्यावरती थोडंफार असेल वेळ संध्याकाळी म्हटलं की म्हणून मी अगोदरच थोडं शूट करून घेतो, कारण नंतर एकदा कस्टमर चालू झाले का मग वेळ भेटणार नाही. सो त्यामुळे आलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण आहे आपलं कसं शॉप वगैरे कसं काय आहे ते नक्की दाखवतो. तर बघा, जर तुम्ही आता ही ओपनिंगची व्हिडिओ पुढे बघितलीच असेल, कशी वाटली तर नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, जसं की बोलते आपले सगळे मित्रमंडळी वगैरे येऊन भेटून जातात सर्व. तर आपली एक फ्रेंड आलेली आहे, स्नेहल म्हणून आहे. स्नेहल हाय. हाय. तर तिने पण ट्राय केलं. ॲक्च्युली मला ते शूट करता आलं नाही, आपला एक मित्र आला म्हणून. तर कसं वाटलं तुला? खूप बेस्ट आहे, Best आहे नाईस ना? क्वालिटी आहे. Okay. डू विजिट गाईस. नक्की, मस्त आहे, नक्की. खूप टेस्टी आहे. नक्की नक्की. तर बघा असंच आपल्या कस्टमरचा सर्वांचा रिस्पॉन्स आहे. सो तुम्ही पण या नक्की कधीतरी आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा. आणि तेच नवीन नवीन वॉफल्स अँड पॉप्सिकल्स तुम्ही नक्की ट्राय करा. असं आपले अजून फ्रेंड्स वगैरे येतील, कोणतरी कस्टमर येतील, त्यांचा पण रिव्ह्यू घेऊन दाखवणार आहे. मी ओपनिंगचा व्हिडिओ केला नव्हता त्यामुळे हे सगळं आज फुरसत आहे. त्या फुरसतमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवतो. असं त्याचा शॉपमध्ये बसलो तर आमची वहिनी आज थोडं सलूनमध्ये जाऊन आली. तुम्ही हेअर कट केलं आहे बघा आणि कलर केलं आहे. कसं वाटतं नक्की सांगा. तू काय वॉफल खायला आली आहेस? हो, काय मस्त बोलते? आहे गाडी. नक्की. हो, मग नक्की. ती पण आज आपली कस्टमरच बनली आहे. सो आज बघूया ती कोणतं वॉफल ट्राय करते आणि तिला आवडते बघू. तसं तर तिने केलेलं आहे बरेच सारे, बट तरी बघूया आज करेल ती. तर एन्जॉय करूया. आणि मे बी आज मी पण एक ट्राय करेल. मी पण 2 दिवस वॉफल खाल्लेलं नाही. हा खरं नाही खाल्लं, बस करी नाही. तर आज मी पण एक ट्राय करेन, बट आपण रात्री करू, आता नाही. ती खूप लवकर आली आहे तर ते करू. आणि घरी काय आज प्लॅनिंग काय? आज आमचा सिक्रेट सेंट आहे. अरे हां, सांगायला विसरलो. आज आमच्या घरी सिक्रेट साईडला पण आहे. तो गिफ्ट वगैरे सगळं नेऊन ठेवलेलं आहे. काय माहिती मला काय भेटतं आता. तर मला मी लेट जाईन घरी, त्यामुळे लेट कळेल. माझं गिफ्ट बाजूला ठेवा वेगळं काढून. हो हो, नक्कीच. नक्की.
आज आम्ही पण आमचा ब्रँड थोडा प्रमोट करण्यासाठी आपला एक थोडा बोलतात ना ब्रँड प्रमोशनसाठी बोलवलेला आहे. तर ह्यांचं सुद्धा पेज आहे. तुमचं काय पेजचं काय नाव आहे? आदर्श कार ब्लॉग्स. अच्छा, फिर से एक बार बोलते. आदर्श कार ब्लॉग्स. अच्छा, ओके. तर ह्यांनी आपण ह्यांना बोलवलेलं आहे आपलं प्रोडक्ट थोडा बोलतात ना प्रमोशन करण्यासाठी. तर ते त्यांची पण शूटिंग करतात आणि इथे आपण आपला ब्लॉग पण करतात. आता काउंटरवरती आहे बघा सगळं आणि इथे आपली सर्व मेकिंग प्रोसेस आहे आणि इथे असे कस्टमरसाठी काउंटर आहे. तर छोटा शॉप आहे आपला, बट ठीक आहे. त्यात आपण ट्राय करतो आहे आणि बघूया पुढे कसं बेस्ट होते. रेसिपी तुम्हाला नक्की दाखवतो. तर हे बघा आज जे आपल्याकडे आलेत व्हिडिओ बनवण्यासाठी, तर खास त्यांच्यासाठी पण आपण असं वेगवेगळे व्हरायटी देतो आहे. जो की आपला आहे ओरिओ ऑब्सेशन्स हा प्रोडक्ट आहे आणि हा ट्रिपल चॉकलेट जसे की आपण मिल्क अँड डार्कचं फ्युजन जे दिलं आहे त्यामध्ये हा क्लासिक प्रोडक्ट आहे आणि थोडा रिच प्रोडक्ट आहे. तर ते पण देतो आहे ट्राय करायला. तर तुम्ही पण नक्की सांगा कसं लागते, कैसा लागे का जरूर बताना. आणि त्या आनंदची बहीण आली अर्पिता, सो ती पण आता सांगितलं तिच्यासाठी हा प्रोडक्ट आपण रेडी केला आहे. थोडा क्रंची किटकॅट, तर बघून घ्या. हा क्रंची किटकॅट असं असतं, किटकॅटचं फ्युजन असतं त्यामध्ये. अर्पिता खाके जरूर बताना की कैसा आहे. सोबत तिची फ्रेंड पण आलेली आहे, सो ते दोघी पण आता आपल्याला सांगतील कसं आहे. ओके. कौशल आला, कौशलने थोडी हेल्प केली आपल्याला हे पॅकेजिंगचं हे बनवून ठेवण्यासाठी. हो हो, नक्की नक्की. अर्पिता कैसा है? बहुत मस्त है. चॉकलेट लवर है वैसे भी, बहुत आइसक्रीम और चॉकलेट खाती रहती है. सो गाइस आपल्याकडे आनंदची बहीण आली होती अर्पिता. तो अर्पिता तूने कौन सा वाफल ट्राई किया? किटकैट वाला. किटकैट. और उसके साथ उसकी फ्रेंड भी आई थी सिटी. अच्छा, उसने डार्क चॉकलेट ट्राई किया. तो दोनों को कैसा लगा ये प्रोडक्ट? बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा है. तो कितना रेटिंग दोगे आप? 10 out of 10. 10 on 10. तो दोघींना पण ते आवडलेलं आहे. तर फिर बार बार आओगे कि नहीं अभी? हाँ, जरूर पक्का ना, जैसे कि अपने विलेज रोड में आया तो अभी कभी भी आना है. हाँ. ठीक है. और दोस्तों को भी लेकर आऊंगी. हाँ हाँ, जरूर जरूर. और कुछ कहना चाहोगी कि और आप कुछ सब चीज़ भी आओ, ट्राई करो. हाँ. बहुत सही है, आके एक बार ट्राई करना जरूर. जरूर जरूर. तो इन लोग ने भी कहा है, तो आप लोग भी जरूर अपने अपने शॉप पे विजिट होके पक्का ऑफर ट्राय करिए. बरोबर. हाँ. ओके, थँक्यू सो मच फॉर कमिंग. मित्रांनो, मी पण सुद्धा आता इथे शेफ झालो आहे, कारण का बघताय हे केलं थोडं हायजेनिक आपल्याला सांभाळावं लागतं. तर इथे आपलं शूट मी यांच्यासोबत केला. मला सांगितलं यांचं पेज वगैरे आहे, सो आता फायनल टेक यांचं सगळं झालेलं आहे. तर ह्याची व्हिडिओ येईल कब तक व्हिडिओ आएगा ये? 2-3 दिन में ना. 2-3 दिन में व्हिडिओ आ जाएगा. आपल्या ह्या चॅनलच्या पेजवरती पण भेटेल, इंस्टाग्रामला, आणि ह्यांच्या पेजला पण भेटेल. तर तुम्ही ह्यांच्या पेजला पण फॉलो करा आणि आपल्या चॅनलच्या पेजला जर फॉलो केलंच असेल, नाही केलं तर नक्की करा. ठीक आहे. तर ती व्हिडिओ तुम्हाला यांच्यापर्यंत नक्की भेटायला भेटेल त्यांच्या चॅनलवर. आणि कशी आहे ती व्हिडिओ नक्की सांगा. तर हे बघा मित्रांनो, ही अशा प्रकारे आपली मशिनरी आहे, जो आपला आपण किचन इथे सेटअप केला आहे एवढ्या जागेमध्ये. असं आपलं इथून शॉप आहे आणि इथे असं आपण मशिनरी सेटअप केली आहे. तर बघते ह्यामध्ये आपलं हे वॉफ्सिकल वगैरे रेडी होते, ते वॉफल रेडी होतं आणि सगळी इथे मेकिंग प्रोसेस होते. चला तर मग आता कस्टमर आलेत, सो आपण थोडा तिकडे पण लक्ष देऊया. मित्रांनो, इथे आता हा याच्यामध्ये बॅटर गेलेला आहे, ज्या की दोन्ही वॉफल आता रेडी होतील. एक टायमर लावायचा असतो, त्या टायमरने मग नंतर हे वॉफल रेडी होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. तर इथे सोहम एक ट्रिपल चॉकलेट म्हणून आहे, ते तो प्रोडक्ट बनवतो आहे. तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. असं जे व्हाईट चॉकलेट असतं आधी ते जातं. फिलिंग खूप असते, ज्याचं प्रीमियम ऑर्डर आहे, सो ह्यामध्ये चॉकलेट फिलिंग पण बऱ्यापैकी असते. सो तुम्ही हा प्रोडक्ट पण नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर मी ह्यानंतर हे बघा मिल्क चॉकलेट जे असतं ते गेलं आहे ह्यामध्ये. आणि सो पुढे त्या साईडला हे डार्क चॉकलेट आहे, तर ते ॲड होतं आहे. तर बघा एवढ्या प्रमाणात आपण फिलिंग देतो आहे. क्वालिटीमध्ये आपण काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, फुल बेस्ट क्वालिटी देतो आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा, तुमचा एक्सपिरियन्स खूप नक्की चांगला असेल. हे बघा दोन चॉकलेट गेले. आता ह्या साईडला एक मिल्कवाला येईल, एकही ॲड होतं. हां, हा ट्रिपल चॉकलेट प्रोडक्ट रेडी झालेला आहे. तर हा ट्रिपल चॉकलेट प्रोडक्ट आहे, आपण आपल्या कस्टमरला देणार आहोत. हां, तुमचं आहे ट्रिपल चॉकलेट. तर बघा
असं ही प्रोसेस आहे. आता पुढचा हा काहीतरी इथे रेडी होतं, त्यानंतर पुढचा प्रोडक्ट इथे रेडी होईल. तर अशा प्रकारे थोडी धावपळ असते, पण काय नाही, ठीक आहे, आपण मॅनेज करतो सर्व गोष्टी. बघा मित्रांनो, रात्रीचे 12 वाजत आले, जवळजवळ 12 वाजलेत, 5 मिनिटं राहिलेत. मी शॉपची लाईट क्लोज केली. ॲक्च्युली आपलं 12पर्यंत असतं, बट आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती मगाशी की आपलं पूर्ण बॅटर संपलेलं आहे. सो आता हे लास्ट आपले कस्टमर आहेत, त्या सर्वांचे आता ऑर्डर रेडी होते. बघा बाहेर वगैरे वेटिंग. सो हे आता रेडी होईल आणि मग आपण शॉप क्लोज करू. आणि शॉप क्लोज करतोय, पण मित्रांनो जाऊ नका कुठे. आपण रात्रीच एक घरी थोडं क्रिसमस सेलिब्रेशन ठेवलं होतं, जसं की सिक्रेट सेंटा आम्ही केलं होतं फॅमिलीमध्ये. ते पण तुम्हाला दाखवते, ते पण तुम्ही एन्जॉय करा. आणि आपला हा शॉप कसा वाटला, आता ॲक्च्युली मी लाईट वगैरे बंद केली आहे, बट ठीक आहे. तर सांगा तुम्ही आपला हा शॉप कसा वाटला आणि हे प्रोडक्ट वगैरे तुम्हाला नवीन तुमच्यासाठी आता कसं वाटलं. आणि हे प्रोडक्ट खायला नक्की आपला हा बघा विलेज रोड असा एरिया आहे, ज्या विलेज रोड एरियामध्येच आपलं प्रॉपर हे लोकेशन आहे, द वॉफल क्राफ्ट. तर तुम्ही कधी आलात तर आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत आणि लहान मुलांसोबत नक्की आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा. तर बघा मित्रांनो, रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. आता शॉप खूप चांगला रिस्पॉन्स होता. आज संडेला तर खूप रश होता आणि अनएक्सपेक्टेड बिझनेस होता आजचा. तर ठीक आहे, खूप झाली संडे आता एकदम म्हणजे होतं रात्रीची थोडी बंद करायच्या वेळेला खूप कस्टमर आलेले. त्यामुळे आपला सोहम आहे मित्र, तर त्या सोहमने पण खूप मेहनत घेतली आणि बघा सगळं आता हे आता साफसफाई वगैरे आलं. इथे आला होता मला, तिला तो स्कूल वगैरे करतो. आता आपण चाललोय घरी, का तर आपलं घरी फंक्शन तुम्हाला बोललो सिक्रेट सेंटा आपण सेलिब्रेट करतोय. सो त्यासाठी आपण हे करतोय, घरी जातो लगेच. आणि मग क्लिनिंगसाठी निकेश वगैरे येईल लगेच इथे. तर चला जाऊया डायरेक्ट घरी थेट आणि आपण आपला सिक्रेट सेंटा एन्जॉय करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता काय सिक्रेट सेंटरमध्ये आपल्याला गिफ्ट भेटते ते पण आपण बघूया. चला तर मग डायरेक्ट थेट घरी. मंडळी, जसं की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आम्ही आमच्या घरामध्ये पण एक सिक्रेट सॅन्टा म्हणून यावर्षी सेलिब्रेट करतो. कुणामुळे तर आमच्या वहिनीमुळे. तिने ही कन्सेप्ट आणली की चला आपण काहीतरी करूया आणि ते आम्हाला पण आवडलं. आणि सगळे आम्ही बघा फॅमिली सर्व आता एकत्र आलो आहे. हे बघा धावपळ होती खूप, रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आम्ही सेलिब्रेट करतो सिक्रेट सॅन्टा. हे बघा सर्वांनी एकमेकांना गिफ्ट आणले. कुणाला माहीत नाही कोणी कुणाला आणलं. मग मी तुला माहिती आहे कुणाला आणलेस तू? नाही ना. आणि तर हे बघा, आणि आम्ही ह्यासोबत काय हे काय आणलं, कुठला केक आहे हा? वाईन केक म्हणून असं जे आहे ते स्पेशल असं बोलतात ना, क्रिसमसला वगैरे खातात होते. तर आता न्यू इयरचा वगैरे हे चालू आहे. हा नवीन येणारा वर्ष सगळ्यांना आनंदाचं जावं ही सदिच्छा आहे सगळ्यांसाठी. तर आता आम्ही हे गिफ्ट आणले होते, तो एक हलकासा सेलिब्रेशन म्हणून आम्ही फॅमिलीसोबत एक एन्जॉय करतो. तर चला हे गिफ्ट ही करायला सुरुवात करूया. तर फर्स्ट गिफ्ट कुणाचं आहे रिंकल, तू सांग, त्यानुसार ही करायचं आहे. नाव कुणाचं आहे वेगवेगळं घ्या. पहिलं कोण सुरुवात आहे? पहिलं मम्मीचं नावाचं जाऊ दे. मम्मीला काय मोठं आहे, हा मोठं गिफ्ट दिसतंय. थांबा, ते अजून काय माहित नाही. आता हे बघा इथे लिहिलं आहे मेरी क्रिसमस मम्मी. तर हे मम्मीचं गिफ्ट आहे. सो मम्मी बघा आपली थँक्यू बोलते आणि आता मम्मी ओपन करते. मम्मी फटाफट ओपन कर. आणि इथे एक अनबॉक्सिंग झालेली आहे. तर मम्मीच्या काहीतरी मोठंच आहे आणि काय आहे बघूया. आणि मम्मीला भेटली आहे साडी. अच्छा, आता कोणी तिचा सिक्रेट सॅन्टा कोण आहे माहिती नाही आमच्यापैकी. बघा कोणीतरी आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. आमंत्रण मधून. अरे वा 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 वा. मग मम्मी आवडली तुला ही साडी? अच्छा, आवडली ना. आणि आता पुढे कोण आहे? मम्मीच्या चेहऱ्यावर आनंद बघा. मम्मी आवडलं सिक्रेट सेंटर तुझं गिफ्ट? ठीक आहे, आता ह्या पुढे आता पप्पांचं. ठीक आहे, आता आपण मम्मीचं आता पप्पांसाठी करूया. रिंकल पप्पांचं बघ आता. पप्पांचे गिफ्ट कोणते कोणते आहेत? बाय 1 गेट 1 ची ऑफर आहे का पप्पांसाठी? तर आपल्या पप्पांना 2 गिफ्ट आहेत. आता पप्पा अनबॉक्सिंग करतील काय आहे ते. आणि पप्पांना एक शर्ट भेटलेला आहे. वाव, अजून नाही माहिती. पप्पांना पण सिक्रेट सेंटामध्ये एक हे भेटलंय, शर्ट आहे हे बघा, जे की ते जॉबवरती कामावरती वगैरे घालतात. आणि अजून एक त्यांना बाय 1 गेट 1 आहे, त्यांच्यासाठी ऑफर आहे. तर त्यांना अजून एक काहीतरी गिफ्ट भेटलं, तर ते पण आपण बघूया काय आहे. अजून एक काहीतरी वेगळं गिफ्ट आलंय पप्पांना. बापरे, ते पण छान आहे. तो पप्पाने ओळखलेला आहे. हे पप्पा आमचे ते दंतमंजन यूज करतात जास्त, म्हणून विठोबा आयुर्वेदिक जे आहे ते आपल्या पप्पांसाठी आणलेलं आहे. ठीक आहे, चला तर मग पप्पाला 2 गिफ्ट होते. आता पुढे दादाचा नंबर. आपल्या पप्पांच्या गिफ्ट वरती बघा मम्मी एवढी असते.
मला हा, तुम्हाला बोल. अंदाज आला असेल पॅकिंग अशी कोणी केली असेल आणि कुठला आहे काय हा. आहे तर तुम्ही आता अंदाज लावा कुणाकडनं हे गिफ्ट आलंय. ते दादाचं गिफ्ट आलंय तर तो ओपन करतोय बघूया काय आहे आणि म्हणून बघूया आता त्याला काय भेटतंय. अनबॉक्सिंग केलेली आहे त्याला अगोदर थोडं कळालं होतं आणि वा शर्ट भेटलेला आहे त्याला. वा 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 त्याला शर्ट भेटलंय. आता पुढे नंबर आहे रिंकलचा आमच्या वहिनीचा नंबर आहे बघूया तिला काय भेटलंय. आणि हे बघा आमच्या वहिनीला पण काहीतरी सुंदर ओ वाव हे काहीतरी चांगलं भेटलेलं आहे. पर्स भेटलेली आहे. पर्स आहे वा वा खूप छान खूप छान. आता निकेशची वारी आहे. निकेशला बघूया सिक्रेट सेंटरने काय गिफ्ट दिलंय. मम्मी कशी आहे गई. मस्त आहे ना छान आहे. आणि निकेश साठी पण काहीतरी वेगळं गिफ्ट आलेलं आहे आणि ते गिफ्ट जे आहे ते माझ्या नावावरच मला वाटतं राहिलेलं आहे ना. तर हे गिफ्ट माझ्यासाठी आहे तर ते पण बघूया. आतुरता झालेली आहे काय भेटेल काय माहिती नाही. आता निकेशला पण काहीतरी युनिक भेटलेलं आहे आणि एक्सेल मध्ये बॅगी मला वाटतं ह्याच्यामध्ये ओ वाव खूप छान खूप छान खूप छान खूप छान वा 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 टी शर्ट आहे. त्याला असे टी शर्ट खूप आवडतात सो त्याला सिक्रेट सेंटरने ते गिफ्ट दिलेले आहेत. तो गेस करतोय कोणी दिले तुला असं काय वाटतंय. मम्मी दिले असेल. अच्छा मम्मीचा गेस करतोय आणि एक नाव फुटलेलं आहे. आपल्या मम्मीने निकेशला ही टी शर्ट दिली आहे कळालेलं आहे तर ही टी शर्ट दिलंय. आवडली ना. आवडली मम्मीने गिफ्ट दिलं ते समज. आता माझी बारी आहे तर माझं आपण गिफ्ट फोडूया. मित्रांनो बघा यात माझं नाव आलंय तर आता हे पण बघूया आपण फोडून की आपल्याला काय भेटतंय. आमच्याकडे गिफ्ट कमी होते ना म्हणून आम्ही छोटे छोटे गिफ्ट आणले. हे बघा ओ वाव काहीतरी वेगळं युनिक दिसतंय पण ओळखलंय मी. टी शर्टच आहे ह्यामध्ये पण. हे बघा एल मध्ये असं दिसतंय. मस्त टी शर्ट आहे. आणि हे बघा झुडिओ मला पण तेच वाटते झुडिओचा कारण की हे बघा हे लेबल हे झुडिओ मध्ये भेटतात. आणि हा आहे बघा वरती झुडिओ ब्रँड आहे झुडिओ ब्रँड. ठीक आहे आपल्या सिक्रेट सेंटरने दिलेलं आहे तर मला पण आवडलेलं आहे हे टी शर्ट. तर बघता आमच्या सर्वांचे गिफ्ट आता झालेले आहेत आणि सगळ्यांना खूप सारे गिफ्ट एकमेकांचे आवडले त्यामुळे थँक्यू सिक्रेट सेंटा ज्यांनी पण हे दिलंय आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांसाठी. आणि आता हा बारी आली आहे ह्या केकची. तर बघा जवळून हा केक जो की वाईन केक म्हणून असं बोलतात बट नॉर्मल केक आहे हा जो की आपण आता टेस्ट करणार सर्वजण आणि आता खाऊन सांगणार आहोत कसं. तर मम्मी तू टेस्ट कर आधी कसं आहे. असं एक नॉर्मल आपण घरामध्ये एक छोटासा एक रवा केक टाईप आहे ते. रवा केक टाईप असं म्हणजे ही करून एक फॅमिली फंक्शन म्हणून आपण क्रिएट करतोय. पप्पा थोडं ह्याचं टेस्ट करते मी थोडा ट्राय करून सांगते कसं आहे. मस्त आहे. खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी ह्यांना ट्राय करूया आता. या तुम्ही पण खावा. टी शर्ट चांगलं आहे. एक टी शर्ट झाली वाव. आवडली तुझी. निकेशला खूप छान टी शर्ट भेटले त्यामुळे तो खुश आहे बघा जास्त. आणि आमची मम्मी पण सर्वात जास्त खुश आहे कारण का तिला पण चांगली साडी भेटलेली आहे. सगळ्यांना खूप खूप छान छान गिफ्ट भेटलेले आहेत. हो चालेल सुनीता. कलर पण छान आहे. तर मित्रांनो बघितलं कशा प्रकारे आम्ही हा संपूर्ण दिवस सेलिब्रेट केला. आज मी तुम्हाला या संपूर्ण दिवसामध्ये आपल्या शॉपची ओपनिंग जे दाखवली नव्हती त्या शॉपची ओपनिंगची व्हिडिओ दाखवली. थोडीफार तुम्ही ती बघितली असेल जे आपल्या निकेशचा मित्र आहे प्रसाद म्हणून त्यांनी एडिट केली होती ती. मी व्हॉइस थोडं चेंज केलं त्यामध्ये कारण का आपल्याला कॉपीराईटचा इश्यू आहे म्हणून पण ती व्हिडिओ तुम्हाला दाखवले. प्लस आज मी आपल्या शॉपवरती गेलो आपलं शॉप तुम्हाला दाखवलं तिकडची रेसिपी दाखवली कशा प्रकारे गर्दी असते ते पण दाखवलं. तर मला थोडं माफ करा की मी ओपनिंगचा व्हिडिओ नाही बनवला पण ठीक आहे आज हा व्हिडिओ बनवला. आणि आजच्याच व्हिडिओला डबल करण्यामध्ये आपण हे जे सिक्रेट सेंटर जे सेलिब्रेट केलं ते सगळं ते देखील सर्वांना आवडलं आणि माहोल खूप छान झाला. आजचा दिवस खूप छान गेला. संडे फंडे झाला एकदम आणि 12 वाजून गेला. ॲक्च्युली मंडे स्टार्ट झाला आहे तर आपण खूप लेट नाईट हा फंक्शन अटेंड करतो आणि डेलीचं आता हेच रुटीन झालं आहे. शॉप बंद करून येण्यामध्ये घरी खूप उशीर होतो 12:30-1 वाजता. त्यानंतर आपण सगळं पुढचं हे करतो. चला तर मग एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हे चॅनल आणि व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आणि जर अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आणि सर्वात आधी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय. आणि हां इन ॲडव्हान्स सर्वांना हॅपी न्यू इयर. आपण हॅपी न्यू इयरची नक्की एक व्हिडिओ बनवू. तोपर्यंत स्टे ट्यून बनून राहा आपल्या चॅनलवरती काही ना काहीतरी नक्की अपकमिंग येईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय गुड नाईट. सर्वजण बाय करतायत बघा. बाय. बाय बाय.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.